नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत 10,000 रुपये हे भेटणार आहेत। म्हणजे शेतकऱ्याचं क्षेत्र ज्या पद्धतीने असणार आहे तेवढी मदत, तेवढं अर्थसहाय्य हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी भेटणार आहेत। त्यासाठी आपल्याला अर्ज करावायचा आहे। आपल्याला सामायिक क्षेत्र असेल तर नहार हरकतपत्र आणि आपलं सहमतीपत्र त्या ठिकाणी द्यावायचं आहे। त्यासाठी कोण शेतकरी पात्र असणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी केलेली असणार आहे ॲपवरती ते शेतकरी त्या ठिकाणी पात्र असणार आहेत। त्याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सहमतीपत्र कशा पद्धतीने आहे ते कसं भरावायचं, तो फॉर्म कुणाकडे द्यावायचा, याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयावे राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता। शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या म्हणजे DBT माध्यमातून होणार आहे। त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारसंबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडवून पाठवण्यात येत आहे। तर हे सहमतीपत्र आहे मित्रांनो। यामध्ये 2023 साली खरीप हंगामातील पीक पाहणी ही केलेली असणं गरजेचं आहे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी। त्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे, या सहमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळावयाच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 नुसार संमती देत आहे। माझ्या आधार संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो। आणि जे शेतकरी आहेत त्यांनी आपला जिल्हा, तालुका, गाव त्या ठिकाणी टाकायचं आहे इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये, आणि शेतकऱ्यांचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे इंग्रजी आणि मराठीमध्ये, आधार क्रमांक टाकायचा आहे, शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर आणि दिनांक आणि अर्जदाराची सही त्या ठिकाणी करायची आहे। नंतर जे खातेदार आहेत सामायिक त्यांचं ना हरकतपत्र तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे पीक पाहणी केलेली असावा 2023 खरीप हंगामामध्ये। त्या ठिकाणी जो शेतकरी आहे त्यांचा जिल्हा, तालुका, गाव त्यामधील खाते क्रमांक संयुक्त तो त्या ठिकाणी टाकायचा आहे। जे हिस्सेदार आहोत आम्हाला अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व सहमतीने आमच्यातील सह हिस्सेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी। त्या ठिकाणी जो खातेदाराचं नाव असेल त्या ठिकाणी टाकायचे, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये दोन्ही टाकायचे, खाते क्रमांक टाकायचा इंग्रजीमध्ये आणि खातेदार मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर त्या ठिकाणी खातेदाराची नावं लिहायची, सही करायची आहे। आणि हे जो दोन्ही अर्ज आहेत हे कृषी सहाय्यकाकडे जमा करावायचे आहेत। म्हणजे ना हरकतपत्र आणि सहमतीपत्र अशा पद्धतीने आपण आपली पीक पाहणी केलेली असेल 2023 खरीप हंगामातील तर हा जो अर्ज आहे त्या ठिकाणी कृषी सहाय्यक आहे त्यांच्याकडे तो जमा करावायचा आहे। अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।